नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. निपाणीचे महसूल खाते झोपले आहे का? बोरगावच्या गायरानातील मुरुमाची ठेकेदाराकडून बेकायदेशीर मुरुम तस्करी. बोरगाव नगरपंचायत अंतर्गत शहरवासियांना 24 तास पाणी मिळावे यासाठी 18 कोटी रुपये अधिक खर्च करून अमृत 2 ही पाणी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत बोरगाव येथे पाणी टाकी व अन्य कामकाज सुरू आहे. या कामकाजासाठी मुरुम आवश्यक असते आणि हे मुरुम चक्क गायरांमधून बेकायदेशीर उच्चाटन करण्यात येत असून ही बाब लक्षात येताच बोरगावमधील दक्ष नागरिकांनी बेकायदेशीर होत असलेल्या मुरुम उत्खनन बंद पाडले व याबाबत महसूल खात्याने पोलिसांना माहिती दिली असून सदर ठेकेदाराकडून बेकायदेशीर मुरुम उत्खनन होत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बोरगाव बसस्थानक जवळच अमृत योजनेअंतर्गत पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस व अन्य कामकाज चालू आहे. या कामकाजासाठी मुरुम वापरण्यात येत आहे, पण संबंधित ठेकेदारांनी महसूल खात्याच्या विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता रॉयल्टी न भरता बेकायदेशीररित्या सरकारी गायरांमधील मुरुम राजरोसपणे उत्खनन करत आहेत. याबाबत महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सदर ठेकेदाराला एक वेळेस समज दिली आहे. तरी सुद्धा या उर्मट ठेकेदाराने सर्वे नंबर 184 मधील मुरुम राजरोसपणे उत्खनन करत असताना नागरिकांनी रंगेहात पकडल्यामुळे सदरची बाब लक्षात आली. यावेळी पोलिसांनी आणि महसूल अधिकाऱ्यांनी KA 519933 आणि KA 519939 तसेच KA 519935 या नंबरची डंपर जप्त केली असून डंपर चालकांनी सदर घटनास्थळावरून पलायन केलं आहे. आता पाहू ठेकेदारावर कोणती कारवाई होती का प्रकरण दाबलं जातं याकडे बोरगाव व परिसरातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. बोरगाव नगरपंचायत हद्दीत येत असलेल्या वडगीर येथील 184 सर्वे नंबरमधील मुरुम अनेक वर्षापासून लूट होत असून महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे सदरच्या प्रकाराला खत पाणी महसूल अधिकारीच घालत आहेत अशी नागरिकातून चर्चा रंगली असून आता कारवाई होणार का अर्थपूर्ण वाटाघाटीतून सोडले जाणार याची चर्चा बोरगाव व परिसरात दिवसभर चालू आहे. हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.